शिर्डीलगत असलेल्या निमगाव कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासाठी जागेचे देखील भूसंपादन करण्यात आलं असून ऑल कंपाऊंड करून बांधकामाच्या अनुषंगाने हालचाली देखील सुरू झाल्यामुळे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे शासकीय कार्यालयासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांच्या प्रशासकीय अडचणी लवकरच दूर होतील असा विश्वास भारतीय कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव पवार यांनी म्हटलंय। बांधकामाच्या हालचाली सुरू झाल्यामुळे राहता तालुक्यामध्ये समाधानाचं वातावरण पसरलंय। यावेळी पवार म्हणालेत की शिर्डी लगत जिल्हाधिकारी कार्यालय झालं पाहिजे, उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली आहे। त्यासाठी भरीव निधी देखील महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील उपलब्ध करून देतील। ऑल कंपाऊंड आणि बांधकाम देखील सुरू होण्यासाठी तयारी सुरू आहे। त्याचबरोबर रेल्वे विमानतळ लगत असलेला नगर मनमाड महामार्ग जवळून गेला समृद्धी महामार्ग, त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील लोकांना मोठा फायदा होईल। या सर्व बाबी शिर्डी जिल्हा व्हावा यासाठी पूरक आहे आणि जाणारा वेळ आर्थिक बचत होईल आणि शासकीय कामे देखील गतिमान पद्धतीने होणार असल्यामुळे शिर्डीसह लगतच्या तालुक्यातील लोकांना देखील फायदा होणार असून भविष्यामध्ये नगर जिल्ह्याचे विभाजन करताना भौगोलिकदृष्ट्या शिर्डी हेच मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे शासन देखील शिर्डीचा विचार करेल असं मत पवार यांनी व्यक्त केलंय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।